जय श्रीराम, जय शिवराम भावनो. तर आता पालखी तर गेलेली आहे. इथे सकाळी 7:30 वाजलेले सकाळचे. तर तरी तुम्हाला साईबाबांचा अभिषेक करताना मी का सीन काढलेला आहे तो तुम्हाला दाखवण्यात, पालखी उचलतानाही काढलेला आहे. तर चला हा सीन दाखवून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नेतो. चला. ओम साईराम. भूतलोचिताय नमः, ओम कालातीताय नमः, ओम कालाय नमः, ओम कालाय नमः, ओम कालाय नमः, ओम भद्राय नमः, ओम मध्यभद्राय नमः, मध्यभद्राय नमः, ओम जीवधाराय नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय साई. ओम साई. वरती काढली चपळ खाली टाकली यार. सारखे करतात. इथं टाकलेली आता काढलेली वरती. अरे घातली आप्पा. पालखी गेलेली आहे. आता बॅगे चढवतात वरती सर्व साईसेवक मिळून. हरि अनंत हरि कथा कहि सुनहि जो कोई पाए जीवन भर रामायण गाए. मंगल अमंगलहारी प्रभु सुरसि अजुर बुलाए. राम सिया राम सिया राम जय जय राम. इथे गँग झोपले आणि इकडे नाश्ता चालू आहे. सर्व बसलेत नाश्त्याला. यांचं चालले रील, फोटो शूटिंग चालली आहे. बाबांच्या 4 दिन राहू. चला पालखी संगे शिर्डीत जाऊ. बोला ओम साईराम. ओम साईराम. क्या बात है, एक नंबर.
आपण म्हणणार नाही. आज बनवलंय खिमा पाव. तर माझं तर खाऊन झालं. आता बाकी सगळे खात आहेत, चाय वगैरे पिऊन देतात. मीर भाऊ आलेले आहेत. स्वागत आहे मीर भाऊंचं. केदार भाऊ कुठे आहेत? आमचे बॅटमॅन येत आहेत काय? या लवकर, नाश्ता करून घ्या. नाव घेतलं आणि केदार भाऊ हजर एकदम जॉगिंग वगैरे करून आता एक्सरसाइज करतायत पायांची. बापरे, चालून मॅच खेळायला जायचं आहे भाऊला. बघा फुटबॉलची प्रॅक्टिस चाललेली आहे. तर भाऊनं इथे बाजूला मंदिर आहे, तर विचार केला चला मंदिरात पण जाऊन दर्शन करून येऊया. तर दत्ता मंदिर आहे. हा जाऊया. तर 2 द्वार आहे, 2 द्वारी देव आहेत. तर जाऊन दर्शन करूया. रामकृष्ण हरी जय गुरुदेव दत्ता. तर पहिला इथे जाऊया. हा पहिल्या गेटवर तिथे कोणत्या तरी गुरूंचा फोटो आहे आणि सोबत आपले प्रभू श्री रामचंद्र आणि आता सीता लक्ष्मण हनुमान यांची मूर्ती आहे. चला दर्शन करून घ्या. जय श्रीराम. आता दुसऱ्या गेटकडे आलो तर इथे भगवान दत्तात्रेयांचं मंदिर आहे, जे श्री गुरुदेव दत्त. तर आपल्या रामलालाचा फोटो आहे, स्वामी समर्थ गजानन महाराज आणि साईबाबा यांचे फोटो आहेत आणि कोणत्या गुरूंचे फोटो आहेत. दर्शन करून तर आता निघायची वेळ झाली भावांनो. आता शिट्टी पण मारलेली आहे अध्यक्षांनी. तर आता सर्व सामान पण चढून झालं, तर फक्त पाव वगैरे नाश्ता चढवायचं वरती प्लॅन. आणि नंतर मग आपल्या जेवणाच्या स्पॉटकडे निघायचं आहे. लेट्स गो. आणि आता समो भाऊ एकदा आराम पण केला सोमूनी, जरा दमून आलेला आणि काय राहणार. चला साईराम. आता सर्व निघत आहेत. आता अजून तर पहिला झेंडा घेतलेला आहे, पहिला झेंडा चाललाय. तर भावनो पालखी गेली आहे पुढे. आता पुढे पालखी गेली. आता झालं सगळं सामान सगळं. आता आपण पण जाऊया ते जेवणाच्या स्पॉटकडे. लेट्स गो. जाऊया आपण. टॉलो जेवणाच्या स्पॉटवर. आणि आता बाकी सगळे दमलेत, झोपलेत, साऱ्याला आराम करत. जेवण बरे बनतं, तर इथे जेवण बनते आपलं आज. तर तुम्हाला दाखवत होता काय हे जेवण असते. साईराम शेत दीपू भाऊ प्लीज कॉल करणार प्लीज. साईराम आराम चाल. शुद्ध मराठी भाषा जपली पाहिजे यार. साईराम पाहू शकता. तुम्ही पण बघत राहा. ते कंटेंट बघा आपला. मालिश करतोय सगळा. एडिटिंग आम्हाला शिकवतो. टॉलो जेवणाच्या स्पॉटवर. आणि आता बाकी सगळे दमलेत, झोपलेत, साऱ्याला आराम करत. जेवण बरे बनतं, तर इथे जेवण बनते आपलं आज. तर तुम्हाला दाखवत होता काय हे जेवण असते. तर भावांनो जेवण झाले रेडी. पाहूया काय आज जेवायला. तर आज डाळ भात आहे आणि तिखट डाळ आहे आणि वाटाण्याची भाजी, वांग्याचं भरीत आणि खिमा. हे काय कैरीचा लोणचा आणि गुलाबजाम, रसगुल्ला. मला गुलाबजामुन वाटले, व्हाईटवाले गुलाबजामुन. तर आता बसलो जेवायला. केदार आणि मी पण बाजूला आहे. तर आज जेवायला काय काय आहे. हा कैरीचा लोणचा आणि काय वाटाण्याची भाजी आणि खिमा आहे, डाळ भात, गुलाबजामुन, पाव ही भाजी आहे, बटाटे. मस्त. आता जेवायला सुरुवात करूया. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम.
धक्का काय देतो बा. तर भावांनो पाहू शकता आता सामान भरून झालेलं आहे आणि आता जातो टेम्पोमध्ये. तर आता आपला चायचा स्पॉट आहे, नंतर आजच्या दिवसाचा लास्टचा स्पॉट आहे म्हणजे वावीच्या पुढे एक कोणताही वेगळा स्पॉट आहे, तिथे जायचं आपल्याला रात्रीचं निवारस्थान. तर पहिला चाय प्यायला जाऊया नाश्त्याच्या स्पॉटमध्ये. चला मी जातो टेम्पोमध्ये बसायला. लेट्स गो. सॉरी माझा मोबाईल चार्जिंगला होता गाईस. तर आता चाय पिऊन झालेला सर्वांचा, तिथे चाय प्यायला आलेलो. तर सर्व निघत आहेत, चाय पिऊन झाले. तर खारी आणि चाय होता, सॉरी टोज आणि चाय होऊ शकता. टोज होता असा खायला आणि चाय बाजूला. राहुल आपला पाणी भरतोय आता. उचलू नका, मी बाकीचे निघताय. समूह चाललेत पुढे. साईराम समूह शेवटचा स्पॉट आहे. तर मी पण आता चालतोय पालखी सोबत. आता लोक निघालेत पुढे. केदार पण लॉगिंग करतोय. बघे सागर वर चाललं. सागरचं ऐकलं ये दादा पाठून पुढून दोघून. साईराम जय साईनाथ. साईराम देखना चालू कर देते टेबल लेके. अगले साल मैं भी खुर्ची लेकर आता बड़ा खुर्ची लेकर. टाईम आहे संध्याकाळ भावांनो. तर मी आता चालतोय सोमू सोबत. तर आपली साई सेवा तर खूप झाली साई सेवक मध्ये. तर आज शेवटचा दिवस आहे, तर विचार केला चला आज चालूनच घेतो, पण उद्या पण सकाळी चालायचं आहे आपल्याला. तर साई सेवा तर झाली, तर आता साई यात्रा करूया. दिवस कसे गेले भावनच काय समजलं नाही. 8 दिवस कधी येतं असं वाटतं की कालच पदयात्रा चालू झालेली हो की नाही सोमू. मेन असं वाटतंय. जसं गणपती येतात कधी जातात समजत नाही ना, तसेच पदयात्रेची मजा आहे. कधी होते चालू कधी संपत ते समजतच नाही आपल्याला. तर चला मला डायरेक्ट पुढे स्पॉटवर नेतो. लेट्स गो. आता आम्ही स्पॉटच्या जवळच आहे. ते महाराजांचा पुतळा जय शिवराय. पुढे जाऊया, जास्त लांबी नाही आपला स्पॉट. आपण पोचलो आहे आपल्या स्पॉटवर. जय साईराम. त्या पुढे आपला स्पॉट आहे. पुढे लग्नाचा हॉल आहे जिथे आपल्याला जागा दिलेली आहे. तर जे स्टेजच्या इकडे पालखी ठेवलेली आहे आपली. चला जाऊया. हा साईराम. हे भावनो पोचले आपण. चला चला आपली बॅग घेऊया इथून. भावनो हे माझे मामा मंडळाचे अध्यक्ष श्री वरुण कुंडल. तर हे सर्व काही सांभाळतात मंडळाचं. तर 2 शब्द बोलला काहीतरी व्हिडिओ पालखीबद्दल. हा पालखीला 2008 पासून पालखी चालू केली. हो 2021 पर्यंत चाललो आणि 2022-23 आणि हा 3रा वर्ष माझं सेवेसाठी. हो बाईकवर सेवा करतो. काही सामान वगैरे आणायचं आहे, मार्केटमध्ये जा, भाजीपाला आण वगैरे काय मी घेऊन येतो स्वतः. टेम्पोमध्ये पण मदत करतो, म्हणजे सर्व कामं करतो. सर्व कमी तिथे आम्ही. हा खूप छान, खूप चांगली गोष्ट साईराम. तर आता इथे टेम्पो रिकामी केला जाते कारण आता उद्या पालखी उद्या आपली शिर्डीला साहेबांच्या देवळात जाईल. त्यासाठी आधीच टेम्पो धुवून वगैरे घेत आहेत आणि 2 दिवसानंतर पालखी परत आपली मुंबईला न्यायची आहे. त्यासाठी तर सगळी पालखी जागा म्हणून रिकामी करत आहे पालखीसाठी आपल्या. तर हे
या टेम्पोमधून या दुसऱ्या टेम्पोमध्ये सामान शिफ्ट करतात. आता इथे सर्व ठेवलेलं आहे सामान वगैरे, ड्रम वगैरे सगळे ठेवलेले आहेत. आणि तिथे पुढे जेवण बनवायचं काम चाललेलं आहे. जेवण बनवतात तिथे आणि या सगळ्या बालद्या वगैरे करून काढलेल्या आहेत. तर सगळे आपले साई सेवक एवढी मेहनत करतात. आमचा एक साई सेवक राहुल दा, त्यांना माहितीच आहे तुम्ही, साईराम. चला आता आपण जाऊया पुढे आपली बॅग घ्यायसाठी. आपली जागा पकडून घेऊया. ही पालखी आपली स्टेजवर ठेवलेली आहे. आता जाते बाबांचा फोटो सजवते. तर मोबाईलला चार्जिंग संपायला आली, तर नाही तर तो सीन तुम्हाला दाखवायला असता नेक्स्ट टाइम. आता राहुलला आपला पालखी सजवते इकडे फुलांनी. भाऊ साईराम, भाऊ पण चालत चालत आलेत एकदम. पालखी चालक आम्ही येऊन बसले, आता आराम करतात आहे. आराम करा करा. साईराम मस्त जागा भेटली आराम करायसाठी. बाबांच्या मठात थोडं बसले. चांगली गोष्ट आहे. तर आता पालखीला मस्तपैकी राहुलदानांनी सजवलेलं आहे आणि बाबांना पण मी सजवले आतमध्ये चंदनाने. होऊ शकता तर पिठाने सजवलं एकदम मस्तपैकी. आणि आता उद्या अशी पालखी येणार आहे आपली साईबाबांची. तर आता बाबांची आरतीची तयारी मी केलेली आहे आणि बाबांनी नैवेद्य दाखवलेलं आहे. तर आता आरतीची सुरुवात करते. तर आपली श्री रामचंद्रांची रामायण आणि कृष्णांची भगवद्गीता इथे ठेवलेली आहे. तर त्या बाबांसोबत यांची आरती करणार आपण. चला तुम्हाला आता डायरेक्ट आरतीचा सीन दाखवतो. चरणी घागरया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामाना मूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंडा वक्र डुंडा श्रीनयना दास रामाचा वडपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना मूर्ती जय देव जय देव. भक्ताविसावा आरती साई बाबा जाडूनी आनंद सत्वरूपी आहे दंग भूले भवत भाव बुद्ध्या सवैराजितेव कृपापूर्वकामोक्ति मुक्ति प्रदं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं गणेशा सुतातैर्य वीराविलासे समाविष्टुतेशानभास्य प्रभावम् अहं भावगणं प्रसन्नात्मभावं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा प्रथमा दत्तरूपगेशी तृतीया श्रीपाद होशी तृतीया नरहरी पडशी ना गाणगापुरी नीला दावीशी जय जय आरती नित्यानंदराया जय जय आरती नित्यानंदराया. पावना दत्ता 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 पावना दत्ता पावना दत्ता भतीदा पावना दत्ता वंदिलारो 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 सावळ्या वंदिलारो भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे भजो राधे गोविंद 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 भजो राधे. बाबांना झोप लागे ना माझ्या साईला झोप लागे ना माझ्या बाबांना झोप लागे ना लाल मुलांचा मोहबिदाना साईला झोप लागे ना लाल मुलांचा मोहबिदाना बाबांना झोप लागे ना. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो पायी हळूहळू चाला मुखाने साई नाम बोला पायी हळूहळू चाला मुखाने साई नाम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेरावरे श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राजं महाराजमाधिपत्यमयो समन्तवर्याः ईशा सार्वभौमः सर्वान् विशान्दादावरादातो कृतये समुद्रपर्यन्तं एकडाळती नदपेशश्लोको भिगितो मरतस्मरिरे चारो मर्तस्या वसन्द्रहि आहित्र कामप्रे विश्वे देवा सभासदैति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय करचरण कृतौ वा कायजं कर्मजौ वा श्रवणनयमजौ वा मानसौ वा पराद्र विहितमहितौ वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय राजाधीराज योगेराज परब्रह्म साईनाथ महाराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय शिर्डी सच्चाय सर्व त्याचे माझ्या निवाय गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा पावे तैसा तैसा पावे मी त्यासी तुमचा मी वार वाहिण सर्वता नवे हे अन्यता वचना झाला जो अनन्य माझ्या पायी झाला जो अनन्य माझ्या पायी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सियावल रामचंद्र की जय गणपती बाप्पा। तर आमचे गावातून लोक आलेत, माझे सख्खे काका आणि आमचे राजा काका आणि त्यांचे फॅमिली। तर गावातून हे शिर्डीच्या दर्शनासाठी आले साईबाबांच्या। स्पेशली आरतीच्या वेळेस बाबांनी त्यांना बोलवलं आहे नेमकं साईराम। आता आपल्यासोबत हे प्रवासामध्ये उद्या सोबत आहे दर्शनात लाईनीमध्ये। तर होप तुमचंही दर्शन खूप चांगलं जाऊ साईबाबांचं। साईराम साईराम। तर ब्लॉगर कृपया उठून जेवण ग्रहण करावे। केदार उठ चल, जेवल्यानंतर झोप। तर भावनो आता बाबांकडे प्रसाद ठेवला आहे, पण प्रसाद ग्रहण करायच्या आधी मी रामायण भगवद्गीतेचा एक पेजचा पाठ करून घेतो। तर आज शेवटचा दिवस आहे, तर बघता बघता दिवस कधी संपले काय कळालंच नाही। तर एक तुम्हाला ॲडवाइस मी देईल की तुम्ही एकदा शिर्डी पदयात्रेला नक्की या। तुमच्या इकडे एरियामध्ये कोणत्याही इकडे किंवा बाजूच्या एरियामध्ये जर पालखी निघत असेल एकदा इथे जाऊन बघा, बस तुम्हाला एक खास एक्सपिरियन्स येईल की शिर्डी पदयात्रेची मजा काय असते तुम्हालाही कळेल। तर चला आजसाठी एवढंच। आता बघ सगळे जेवायला गेलेत आणि केदार भाऊ पण आता उठून जेवायला जाईल, तर बाकीचे ब्लॉगर पण जातील। तर जर आता
मला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नाही करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाबांचे भक्त कमेंटमध्ये ओम साईराम तर नक्कीच लिहा, त्याशिवाय व्हिडिओ सोडून जाऊ नका. तर चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये डायरेक्टली आपण बाबांचे दर्शन करायला शिर्डीला जाऊ, डायरेक्टली मंदिरात. ओम साईराम.